नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आईला येते म्हणते श्रीकांत तू औषधं घेतलेस का? श्रीकांत म्हणतो एक कमी होती का तू अजून आली? आईला म्हणते ती पारूच तुझ्यासाठी योग्य आहे, ती तुझ्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष देते. श्रीकांत म्हणतो पण बिचारी आता जाणार आणि त्या अजयमुळे तिला किती त्रास झाला. आईला म्हणते आता तो विषय नको आणि आपल्यासाठी मारुतीने खूप काही केलं आणि मी त्याला वचन दिलं की पारूसाठी मी योग्य मुलगा बघणार. श्रीकांत म्हणतो तुझ्या पाण्यात असा कोणी मुलगा आहे का? आणि म्हणतो एक मिनिट आणि दोघं एकदम बोलतात हरीश. आता दोघं हसायला लागतात. श्रीकांत म्हणतो मुलगा चांगला आहे तो. आईला म्हणते दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतो, प्रामाणिक आहे. मला असं वाटतं हरीश पारूसाठी चांगली निवड आहे. तेवढ्यात मोहन येतो आणि म्हणतो वहिनी माझ्या मनातलं बोललात. आता सगळेजण हरीशचं भरभरून कौतुक करत असतात. आईला म्हणते पण ह्यावेळेस घाई नको. एकदा दुधाने तोंड पुळालं ना तर ताक पण माणूस फुंकून पितो. हरीशची व्यवस्थित माहिती काढायची आणि मोहन ही जबाबदारी मी तुझ्यावर देते. तू व्यवस्थित माहिती काढ आणि मला सांग, मगच पुढे जाऊ आणि योग्य वेळ आली की मारुतीशी बोलू. मोहन म्हणतो ठीक आहे वहिनी. पारू म्हणते वैजू बस झाली आहे तुझी नाटकं, सकाळपासून माझ्याशी बोललीसुद्धा नाही आहे. आता पारू तिच्याशी बरंच काही बोलत असते. तेवढ्यात गणी म्हणतो वैजू तिचं काय खरं नाही आहे, तुझ्याकडे लक्ष द्यायला मीच आहे. पारू म्हणते हा गणी तुझ्याकडे लक्ष देणार होय, बघितलं ना कसं लक्ष दिलं ते. या गणीच्या हलगर्जीपणामुळे केवढा मोठा गोंधळ झाला, विसरलीस का? तेवढ्यात गेटच्या बाहेरून दिशा आणि दामिनी लपून लपून बघत असतात. आता दिशा हळूच गेट उघडते. गणी म्हणतो तायडे बरं झालं काल कुणी वैजूला बघितलं नाही, नाहीतर आपल्या तिघांचं काही खरं नव्हतं. आणि ती दामिनी काकू आपल्यावरच टपलेली आहे, आपल्याला कधी घराबाहेर काढतो ना असं झालंय तिला. आणि मला असं वाटतं ती आपल्याला लपून छपून बघत असणार. दामिनीबद्दल दिशा ऐकते आणि हसायला लागते. दामिनी म्हणते जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढंच ऐक, बाकी नको ऐकू. दिशा म्हणते ही पारू तर स्मार्ट निघाली आ, मला वाटलं होतं ही स्टुपिट असणार, हिने तर डायरेक्ट सासूमालाच गुंडाळलंय. दामिनी म्हणते मी तिला आधीच ओळखलं ग, तुलाच लेट झालं ओळखायला. दिशा म्हणते दामिनी तू त्या ह्या गोटला बाहेर हाकलून दिलेलंस ना, मग ही गोट किर्लोस्कर हाऊसमध्ये परत काय करते? दामिनी म्हणते अगं ही नालायक पारू आहे ना आपल्या सगळ्यांना वेडं बनवते. आता दोघी बोलत असतात. गणी म्हणतो तायडे हिला पण चारा देते, सगळ्यांना खायला देते, ह्या गरीब भावाला काही देणार आहेस की नाही? पारू म्हणते बांगल्यामध्ये सगळ्यांना चहा कॉफी द्यायची. वैजू तू चारा खा, मी आलेच. आता ती पळत आत जाते. दामिनी म्हणते काही करून ह्या बकरीचं सिक्रेट आपल्याला अहिल्यावहिनीसमोर आणावंच लागणार, मग बघू ही बकरी इथे कशी राहते ते. आणि या पारू आणि गणीला माहीतच आहे अहिल्या मॅडम चिडल्यानंतर काय काय होतं ते. दिशा म्हणते ऐक ना ही जी काय बकरी आहे तिचं जे काय नाव आहे स्टुपिट, ही पारूसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ना? दामिनी म्हणते खूप जास्त. दिशा म्हणते ह्या पारूला आणि त्या लिलीपुटला सासूमाकडून पनिशमेंट करून घेण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. दामिनी म्हणते यांनी एवढं सगळं करून तू शांत बसणार आहेस का? दिशा म्हणते मी शांत बसणार आहे असं म्हटलं का? चल. आदित्य अजून पण ते डोळेच बघत असतो. तेवढ्यात पारू येते म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी आणली. पण आदित्यचं काही लक्ष नसतं. ती कॉफी ठेवते आणि जायला लागते. परत मागे फिरते आणि हळूच त्या डोळ्यांकडे बघते. आता आदित्यसमोर चुटकी वाजवते. तो भानावर येतो. ती म्हणती कॉफी. तो पारू लोबोसाठी हे डोळे बघ ना कसे वाटतात. पारू म्हणते बरे आहे. तो म्हणजे ती म्हणती बरे आहे, एवढं काय विशेष आहे त्यात. तो पारू बघ ना किती कमाल हे डोळे, अगदी निरागस, शांत, खरे, प्युअर आणि सतत काहीतरी बोलतात. काहीतरी गुपित गोष्ट आहे तिच्याकडे. असं वाटतं ह्या डोळ्यांकडे सतत बघत राहावं. ती म्हणती आदित्य सर ते वैजूबद्दल बोलायचं होतं. तो बोल ना पारू. ती म्हणती वैजूने ना सगळा गोंधळ घालून ठेवला. मी दिव्याईला ना सगळं खरं खरं सांगणार, त्यात तुम्ही माझी साथ द्याल, माझ्यासोबत थांबाल का? तो पारू मी थांबेल तुझ्यासोबत, आईला खरं बोललेलं खूप आवडतं. आता दोघात बरंच काही बोलणं होतं आणि पारू निघून जाते आणि आदित्य पुन्हा डोळे बघत असतो. घरामध्ये एका नोकराकडून चुकी झालेली असते. तो म्हणत असतो मॅडम मला माफ करा, परत असं नाही होणार, मी पैसे परत करेल. श्रीकांत म्हणतो
प्रश्न पैशांचा नाही आहे, तत्वांचा आहे. तो मुलीच्या शाळेची फी भरायची होती म्हणून अशी चूक झाली, परत नाही होणार. तेवढ्यात पारू येते आणि हे ऐकत असते. तेवढ्यात अहिल्या म्हणते, बास, इथून पुढे तुझ्या मुलीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी आमची, अगदी शिक्षण संपेपर्यंत. पण तू जाऊ शकतो. पैसे न सांगता घेतले म्हणजे चोरी केली, पण त्यानंतर खोटं बोललास, हा गुन्हा. मी काही खपून घेऊ शकते, पण खोटेपणा आणि लपवाछपी नाही. दामिनीकडे बघत म्हणते, अगदी माझं घरचंसुद्धा माझ्याशी खोटं बोललं ना. आत्तापर्यंत दामिनी खूप आनंदित असते, पण एकदम तिचा चेहरा पडतो. अहिल्या म्हणते, त्याच्या बाबतीत पण हेच घडेल. दामिनी हळूच म्हणते, पारूचा पण खोटेपणा वहिनीसमोर आला ना, पारू पण घराबाहेर. पारू रात्री मारुतीला सांगते. मारुती म्हणतो, अरे देवा, माझी पण नोकरी जाईल. तुला जर वैजूला ठेवायचं असेल तर तुला अहिल्या दिवशी बोलायला नको. तेवढ्यात आदित्य येतो आणि म्हणतो, काही हरकत नाही, उद्याच बोलूया आपण. बरं मारुती मामा, माझ्याबरोबर चला ना. पारू म्हणते, बा तू जा, काहीतरी महत्त्वाचं काम असेल. आदित्य म्हणतो, मामा फक्त तुम्ही नाही, पारू आणि गणी तुम्ही पण. चला आवरा, मस्त आवरा. गणी म्हणतो, आदित्य सर मी पण. आपण फिरायला जायचं तुमच्या कारगाडीतून. आदित्य हसून म्हणतो, हो. मारुती म्हणतो, बरं मी युनिफॉर्म घालतो. आदित्य म्हणतो, मारुती मामा जसे आहात ना तसेच चाला. आता पारू वैजूला बांधते म्हणते, वैजू बाळा इथेच थांबा, आम्ही जाऊन येतो फिरायला. आता गाडीजवळ जातात. मारुती बसायला लागतो. आदित्य म्हणतो, मामा आज गाडी मी चालवणार, तुम्ही इथे बसा. तो मारुतीसाठी गाडीचं दार उघडतो. आता ते जातात आणि आदित्य एका ठिकाणी गाडी थांबवतो आणि म्हणतो, मामा डोळे बंद करा. आता तो मारुतीचे डोळे झाकतो आणि घेऊन जात असतो. पण पारू आणि गणी बघतात आणि शॉकच होतात. आदित्य डोळ्याचा हात काढून म्हणतो, मामा समोर बघा. तर समोर खूप मोठा फ्लेक्स असतो आणि त्यावर पारूचा फोटो असतो आणि बाजूला लिहिलेलं असतं, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीज. हे बघून मारुतीचे डोळे मोठे होतात, पण पारू तर तोंडालाच हात लावते. आता सगळेच शॉक होऊन आणि कौतुकाने बघत असतात आणि आदित्यच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असतं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.